पुण्याच्या सौंदर्यात भर टाकणारा पुणे महानगरपालिकेच्या मुळा मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाअंतर्गत संगमवाडी ते बंड गार्डन दरम्यानच्या टप्प्यातील बहुतांश काम हे आता पूर्ण झालंय। दरम्यान प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी रोजीच औचित्य साधून या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुद्धा पुणेकरांसाठी खुला करण्यात आलाय। त्यामुळे सगळ्यांनाच आता याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे। चला तर मग हा मार्ग कसा आहे, याचा फायदा नक्की काय होणार आहे लोकांना, या सगळ्याच बद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी मुळा मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प या प्रकल्पाचे 6 मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं आणि यामध्ये ज्या भागाचा समावेश होतो तो भाग म्हणजे संगमवाडी ते बंड गार्डन दरम्यानचा 3.7 किलोमीटरचा भाग, बंड गार्डन ते मुंडवा 5.5 किलोमीटरचा भाग आणि औंध ते बालेवाडी असा 8.1 किलोमीटरच्या या भागामध्ये नदीकाठ सुधारणा ही कामं सुरू आहेत। आणि यापैकी संगमवाडी ते बंड गार्डन या पट्ट्यातील 1.5 किलोमीटरचा मार्ग सगळ्यांसाठी आता प्रजासत्ताक दिनी खुला झालाय। पुणेकरांना विरंगुळ्याचं एक नवीन आणि जागतिक दर्जाचं ठिकाण सुद्धा यामुळे आता उपलब्ध झालंय, ज्यामुळे आता पुण्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे। दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता प्रशांत जगताप यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सुद्धा संगमवाडी घाटाची पाहणी केली आणि त्यावेळी वृक्षारोपण सुद्धा इथे करण्यात आलं होतं। परंतु पुणेकरांना या प्रकल्पातून नक्की काय मिळणार आहे यावर एक नजर टाकूया। तर मुळा मुठा नद्यांच्या दोन्ही बाजूंना मिळून तब्बल 44 किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक विकसित केला जातोय। त्यामुळे पुणेकरांना प्रदूषणापासून दूर निसर्गरम्य वातावरणामध्ये असं फिरता येणार आहे। मुळा मुठा संगमाच्या परिसरात खास उतरत्या पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे। इथे एकाच वेळी 2000 नागरिक सुद्धा बसू शकतील। विशेष म्हणजे या पायऱ्यांसाठी उन्हातही गरम न होणाऱ्या खास दगडांचा वापर करण्यात आलाय, जेणेकरून कोणत्याही ऋतूमध्ये नागरिक तिथे निवांतपणे बसू शकतील। इतकंच नाही तर प्रकल्पाअंतर्गत नदीकाठी हजारो देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। यामुळे नदीकाठ हा पर्यटनाचा एक मोठा केंद्रबिंदू सुद्धा ठरणार आहे अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय महापालिकेच्या नियोजनानुसार मार्च 2026 अखेर संगमवाडी ते कल्याणी नगर दरम्यान सुमारे 5 किलोमीटर लांबीचं काम सुद्धा पूर्ण होणार आहे आणि अशी माहिती देखील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या काळामध्ये याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होत असतं, त्यामुळे या भागात पाण्यातही मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि पाणी सुद्धा दूषित होत असतं आणि हेच टाळण्यासाठी विसर्जन सोहळे आणि धार्मिक विधी सुलभ व्हावे याकरिता नदीकाठी तब्बल 50 नवीन घाट हे बांधले जात आहेत आणि बंड गार्डन येथील गणेश घाटाप्रमाणेच इतर ठिकाणी सुद्धा सुसज्ज सोयी असतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान या पूर्ण प्रकल्पामध्ये मिळून 217 प्रवेश मार्ग हे तयार करण्यात आले, ज्यामुळे शहरातील विविध भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणांहून या नदीकाठी सुद्धा सहज पोहोचता येणार आहे। याशिवाय हा प्रकल्प राबवण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे सह्याद्री पर्वत रांगांमध्ये उगम पावणाऱ्या मुळा आणि मुठा या 2 नद्या पुणे शहरातून वाहतात आणि या नद्यांच्या काठावरच पुणे शहर हे वसलेलं आहे आणि या दोन्ही नद्यांचा पुणे शहरामध्ये संगम होऊन या दोन्ही नद्या एकत्र मुळा आणि मुठा म्हणून वाहू लागतात। अशा या नद्या पुणे महापालिकेच्या हद्दीत साधारणपणे 44 किलोमीटर प्रवास करतात। त्यापैकी 22.2 किलोमीटर मुळा नदी, 10.4 किलोमीटर मुठा नदी आणि 11.8 किलोमीटर मुळा मुठा अशी नदी वाहते। पण एकेकाळी शहराचं वैभव समजल्या जाणाऱ्या नद्यांची अवस्था गेल्या काही वर्षांमध्ये दयनीय झाली होती। अर्थात नद्यांना नाल्याचं रूप अक्षरशः आलं होतं आणि त्यात वाढतं नदीकाठचं शहरीकरण, प्रक्रिया न झालेलं सांडपाणी, तसंच नद्यांमध्ये सोडलं जाणं आणि नदीपात्रात कचरा टाकणं या सगळ्यामुळे नद्यांमध्ये प्रदूषण प्रचंड वाढलं आणि याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं नदी सुधार प्रकल्प हा हाती घेतला होता। पण ज्यावेळी या प्रकल्पाची घोषणा झाली होती त्यावेळी सुद्धा यावर काही पर्यावरण प्रेमींनी आरोप केले होते। या प्रकल्पामुळे नदीचं नैसर्गिक स्वरूप नष्ट होऊन तिचं काँक्रीटच्या कालव्यामध्ये रूपांतर होईल। प्रकल्पाच्या हायड्रोलिक अहवालातील तक्त्यांचा दाखला देत त्यांनी असं सांगितलं होतं की 100 वर्षात येणाऱ्या संभाव्य पुराच्या परिस्थितीमध्ये मुळा नदीची पातळी सुमारे 5 फुटांनी, मुठा नदीची पातळी 6 ते 7 इंचांनी वाढू शकते आणि एवढा मोठा खर्च करून सुद्धा पूर पातळी वाढण्याची शक्यता निर्माण होत असल्याचं त्यांनी सवाल उपस्थित केला आहे। प्रकल्पाचं उद्दिष्ट पूर पातळी कमी करणं असं सांगितलं जात असला तरी डीपीआर मध्ये हा प्रकल्प पूर नियंत्रणासाठीचा प्रकल्प नसल्याचा उल्लेख आहे। तसंच वरच्या भागातील धरणे आणि पाणलोट क्षेत्रातील पावसाचा परिणाम नियोजनामध्ये पुरेशा प्रमाणात विचारात घेतलेला नसल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता। या सगळ्याशिवाय नदीच्या दोन्ही बाजूंनी भर घालून भिंती उभारल्यास ज्या भागातील जैवविविधता, झाडे, कीटक आणि स्थलांतरित पक्ष्यांचं अधिवास नष्ट होतील
असा सुद्धा आरोप या सगळ्यामध्ये करण्यात आला। पण महापालिकेने जे उद्दिष्ट ठेवलं होतं त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सुद्धा बोलूया। तर या प्रकल्पात पुण्यातील नद्यांच्या काठावर वसलेल्या परिसराचं अद्ययावत तटबंदी बांधून पुरापासून संरक्षण करण्याचा प्रस्ताव आहे। नदीकाठच्या अल्पविकसित, मध्यम विकसित आणि मोठ्या प्रमाणावर विकसित भागांमध्ये तिथल्या परिस्थितीनुरूप तटबंदी ही उभारली जाईल असं पालिकेचं म्हणणं आहे। नदी सुधार प्रकल्पामध्ये पुण्यातील नद्यांमध्ये वाहत जाणारं सांडपाणी इंटरसेप्टर स्कीवर मार्फत हे प्रस्तावित नदीकाठवरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळवण्याचा प्रस्ताव आहे। त्यामुळे सांडपाणी हे थेट नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी तटबंदीची रचना करण्याचा सुद्धा प्रस्ताव मांडलेला आहे। याशिवाय पुणे शहरातील नदीमुळे विभागलेला परिसर मर्यादित मार्गांनी जोडलेला आहे असं पालिकेचं म्हणणं आहे आणि सध्या अस्तित्वात असलेले रस्त्यांचे जाळं हे अधिक मजबूत करण्यासोबतच नद्यांवरच्या पुलांची निर्मिती करणं हा सुद्धा या प्रकल्पाचा उद्देश आहे। त्यामुळे महापालिकेच्या मध्ये केवळ पुरांपासून संरक्षण नाही तर शहराच्या नदीकाठच्या सौंदर्यीकरणासाठी आणि नागरिकांसाठी खुल्या मार्गाचं विकासासाठी सुद्धा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल असं म्हटलं गेलंय। आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना पावसाळ्यातील पुरापासून सुटका होण्याची अपेक्षा आहे असा दावा करण्यात आलाय। त्यामुळे आता या प्रकल्पाची किंवा या कामाची पाहणी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी नुकतीच पूर्ण केली असून पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी संगमवाडी रस्त्यावर गतिरोधक आणि सिग्नलची व्यवस्था सुद्धा केली जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। याशिवाय 15 फेब्रुवारी पासून हा सुशोभित नदीकाठ सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये नागरिकांसाठी खुला असणार आहे। आणि आता उर्वरित टप्पा हा 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सुद्धा पालिकेने ठेवलेलं आहे। त्यामुळे आता पुणेकरांनी या प्रकल्पाचा अनुभव घेऊन सांगावं की तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।